अरे 46-47 डिग्री ऊन तपून राहिलं तरी बी पोट्टे भंडारे लग्न सोहळ्याचं नाव नाही घेऊन राहिले. काही झालं तरी चालते म्हणतात, पण कोणाच्या घरचं आमंत्रण नाही सुटलं पाहिजे. तर तो विषय असा होता की सकाळचा कार्यक्रम आज आपल्या गावातच होता आणि सकाळ सकाळीच मस्त घरमालकाच्या घरचे पोहे खाल्ले आणि ते नाही होतं इकडे मस्त आपली वांग्याची भाजी बी तयार झाली. अरे वांग्याची भाजी खायची मजा तेव्हाच येते जेव्हा ते रई टाकून मस्त गरगर गरगर घोटले जाते. वांग्याची भाजी वरण रई टाकून मस्त घोटून घेतलं. पाहून घ्या मोठे बाबा, आता 1 नंबर झाली वांग्याची भाजी. आणि 1 नंबर काऊन नाही होणार, 1 घंटा आली आम्ही भाजी घोटून राहिलो पुरे घामाजोकल झालो. मंदिरच्या हॉलमध्ये मस्त कीर्तन चालू आहे, इकडे फक्त वाट पाहणं चालू आहे कीर्तन कधी होते आणि कधी पंक्ता बसतात. अरे बंद करा रे तुमचा तो पबजी पागल होऊन जासान ना. चला उठा लवकर, आता 10 मिनिटात कीर्तन होते आणि ते भांडे कुंडे धुवून काढा आणि त्या पट्ट्या आतरून टाका. पहिली पंगत वाढली, दुसऱ्या पंक्तीत जेवण केलं, डायरेक्ट संध्याकाळच्या टाइमला चालला आलो कुरखेडले. आमच्या संदीप पाटलाचा होता आज वाढदिवस आणि आज होती त्याची मिरचीची भाजी आणि आम्हाला अटी बोलावलं 7:30 वाजतापासून जेवण करायला आणि आता टाइम झाला 9 तरी बी अजून अडसक मिरचीची भाजी बी होईल नाही काहीच नाही. शेवटी सगळ्यांना हातभार लावला आणि अर्धा घंट्यात तर भाजी तयार केली आणि डायरेक्ट जेवायला बसलो. आणि भाजी एवढी खतरनाक झालती की जेले म्हणतात तेले. आणि खतरनाक काऊन नाही होणार बाबा, निकय सगळे जण टपनेस पडेल होते ना बाबा. सगळे जण भाजी इकडेच पाहत, कधी होते भाजी कधी होते भाजी, झाली का भाजी झाली का भाजी. सगळे निकय घोये कोसून तैनात तिथं होते. चला मग भावांनो आणि बहिणींनो, भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आपले 30K फॉलोअर्स व्हायला फक्त 4,000 बाकी आहेत आणि मला 101% गॅरंटी आहे की तुम्ही ते लवकरच पूर्ण करून टाकसान.